आपण इथं 2 लाईनिंगची कटोरी बघणार आहोत. ज्या कस्टमरच्या छातीचा भाग कमी आहे त्यांच्यासाठी ही कटोरी एकदम बेस्ट आहे, किंवा परफेक्ट बसण्यासाठी ज्यांना टोक हवा नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही कटोरी एकदम बेस्ट आहे. अर्धा इंच आपण इथं शिलाई मार्जिन सोडून देऊया. आपल्या गळ्याच्या पट्टीसाठी, पायपिंगसाठी 3 इंचवरती इथं मार्क करून देऊया. आता अगोदर याला शिलाई मारून घ्यायची असेल, अस्तरचा ब्लाऊज असेल तर. आता हा जो टोक आहे याला बरोबर दोन्ही म्हणजे त्याचे दोन्ही भाग असते एकमेकावरती ठेवून इथं आपण जसा साधा टक्स मारतो कटोरीचा तसं मारून घ्यायचं आहे. आता हा झाला आपला साधा कटोरीचा टक्स इथून. आता यालाच आपण काय करूया, इथून आपण हे 3 इंचवरती इथं मार्क केलेले आहेत, हे मार्क इथं करूया. इथून आपल्याला हा जो भाग आहे, हा शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो आपल्याला आपण जिथून कटोरी जोडतो त्या बाजूने करायचा आहे आणि वरच्या बाजूला दापटीप घ्यायची आहे. बारीक टाकायची शिलाई घ्यायची तर इथून बघा हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे, असा गोल आकार असं. इथं शिलाई मारून घेतल्यानंतर डबल आपल्याला इथंच थोड्याशा अंतरावरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच ठिकाणी थोडंसं बाजूला फक्त त्याच्या बघू शकता सुंदर असा आपला आकार आलेला आहे. आता आपल्या कटोरीची साईज आहे 6 इंचची. इथून आपण 3-3 इंच घेऊया. 3 इंचवरती इथे मार्क करायचे आणि इथून सुद्धा 3 इंचवरती मार्क करायचे. इथून आपला साईड भाग घ्यायचा आहे कटोरी जोडण्यासाठी. इथून कटोरी जोडून घ्यायचा. एक्स्ट्रा भाग कट करून टाकूया. आकार बघून घ्यायचा आहे, गोलवा आकार. हवं तर परत एकदा एक शिलाई मारायची, म्हणजे कटोरीला डबल शिलाई घ्यायचीच आहे आणि जो शिलाईचा बाकी तो कटी करून टाकायचा. तर अशा पद्धतीनं 2 लाईनीवालीची कटोरी आहे. टोकही दिसत नाही आणि कटोरी छान बसते, परफेक्ट कटोरी बसते. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी बनवायची आहे.